मी प्रशांत सुरेश ढगळे, इथे सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर ऑफ पंढरपूर सब डिव्हिजन येथे या प्रेस ब्रीफिंगद्वारे आपल्याला एक महत्त्वाची डेव्हलपमेंट सांगत आहे। पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथील दाखल झालेल्या 457/2025 या गुन्ह्यामध्ये, जो की दाखल झालेला 11 जुलै 2025, यामध्ये कलम 303 सबसेक्शन 2 या अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झालेला। या गुन्ह्यामध्ये फिर्यादीने आपल्या घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने हे गमावल्याची खबर पोलिसांमध्ये दाखल केलेली। त्याच अनुषंगाने त्यांचे असेही म्हणणे होते की एक इसम जो तोंडाला मास्क लावून तिच्या घरात येऊन त्यांनी चोरी केली असा त्या फिर्यादीचा आरोप होता। परंतु तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की अशी कुठलीही व्यक्ती तेथे त्या घरात घुसली नसून आपण आपले इतर जे टीम्स आहेत, ज्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा असेल व विशेष पथके असतील, माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP सर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सजेशन्सने आणि ॲडवाईसने वी फॉर्म दीज टीम्स, आणि त्याच्याच अनुषंगाने तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की त्याच घरातील काम करणारी एक केअरटेकर ह्याचा या गुन्ह्यामध्ये हात होता। विचारपूस केल्यानंतर त्या केअरटेकरने याची कबुलीही दिली व त्यानंतर आपण यशस्वीरित्या ह्या गुन्ह्यातील जो चोरीला गेलेला सोन्याचे दागिने व चांदीचे जी वस्तू होते, ज्यांची एकूण किंमत 8,81,700 रुपये होती, ही आपण यशस्वीरित्या इथे रिकवर करू शकलो। धन्यवाद। यात एकच आरोपी आहे, जे की जसं मी सांगितलं, ह्या फिर्यादीच्या घरात काम करणारी ही केअरटेकर जी होती, हिनेच एक चांगली संधी साधून, ज्यामध्ये घरात कोणीही अवेलेबल नव्हते त्यावेळेस, हे जे सोन्याचे दागिने व चांदीचे काही भांडे किंवा इतर गोष्टी आहेत त्या लंपास केल्या।